पाठ दुसरा, मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण. प्रस्तावना. या पाठात आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण पाहणार आहोत. त्यासाठी डोब्रायनरची त्रिके, न्यूलँडचा अष्टकांचा नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी व आधुनिक आवर्त सारणी यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. स्पष्टीकरण. मूलद्रव्यांचं वर्गीकरण. पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणु हे एकाच प्रकारचे असतात. आजमितीस विज्ञान जगताला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत. मोठ्या संख्येने असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून त्यांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती शोधण्यात आल्या. सुरुवातीला वर्गीकरणात मूलद्रव्यांचे धातू व अधातू असे गट पडले. पुढील काळात धातू सदृश हा वर्ग तयार करण्यात आला. डोब्रायनरच्या त्रिकांची वैशिष्ट्ये. डोब्रायनर या वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यातील संबंध शोधला. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. नंबर 1, LiNaK, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. नंबर 2, CaSrBa, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. नंबर तिसरं त्रिक आहे ClBrI, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. एक उदाहरण पाहूया. लिथियम अणुवस्तुमान 6.9, सोडियम अणुवस्तुमान 23 व पोटॅशियम अणुवस्तुमान 39.1. पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांची सरासरी काढूया. ती येते 6.9 अधिक 39.1. सरासरी म्हटलं 2 ने भागायचं. 46 भागिले 2 बरोबर 23. आणि 23 हा अणुवस्तुमान आहे सोडियमचा. LiNaK. डोब्रायनरच्या त्रिकांच्या त्रुटी ज्या होत्या, त्रिकांच्या या पद्धतीने मात्र सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण होऊ शकले नाही. न्यूलँडचा अष्टकांचा नियम. न्यूलँडच्या अष्टकांची वैशिष्ट्ये. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड याने अणुवस्तुमानांचा सहसंबंध हा मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. त्याने त्या काळी ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. सुरुवातीला सर्वात हलका हायड्रोजन तर सर्वात शेवटी थोरियम मांडला. न्यूलँडला असे आढळत आले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म आहेत. जसे सोडियम हे मूलद्रव्य लिथियम पासून 8वे आहे व त्या दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. तसेच मॅग्नेशियम व बेरिलियम आणि क्लोरीनशी साधर्म्य आहे. यासारख्या गुणधर्माची तुलना संगीतातील अष्टकांशी केली आहे. सा रे ग म प ध नि सा. जसे भारतीय संगीत प्रणालीमध्ये सा रे ग म प ध नि हे 7 मुख्य स्वर आहेत
आणि सप्तक पूर्ण झाल्यानंतर स्वरांची पुन्हा पुनरावृत्ती होते. पुन्हा 6 येतो पहा. त्याचप्रमाणे पाश्चात्य संगीतात डो रे मी फा सो ला टी हे स्वर आहेत. याच पद्धतीने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम म्हणतात. न्यूलँडच्या अष्टकातील त्रुटी. न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात खूप त्रुटी आढळतात. न्यूलँड्सला त्या काळी ज्ञात असलेल्या 7 × 8 अशी 56 रकान्यामध्ये ती मूलद्रव्ये बसवली होती. 56 मूलद्रव्येच बसवण्यात आली. मात्र हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. सर्व मूलद्रव्यांना तक्त सामावून घेताना काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसवली. उदाहरणार्थ CONI, CELA. याशिवाय काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. उदाहरणार्थ CONI या धातूंना क्लोरीन आणि ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवले. या उलट CO आणि NI यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या Fe ला त्यांच्यापासून लांब O आणि S या अधातूंबरोबर ठेवले. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद या अष्टकात नव्हती. तसेच नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म या अष्टकांच्या नियमात बसले नाहीत. मेंडेलीवची आवर्त सारणी. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून त्या काळी ज्ञात असलेली 63 मूलद्रव्य अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलीवने आवर्त सारणीची रचना केली. आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलीवने मूलद्रव्यांच्या हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राइड व ऑक्साईड संयुगाची रेणुसूत्रे हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांचे हायड्राइड व ऑक्साईड यांचे या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले. ठराविक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते असे आढळून आले. त्याने आवर्ती नियमाचं प्रतिपादन केलं. मेंडेलीवचा आवर्ती नियम. मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. यालाच मेंडेलीवचा आवर्ती नियम असे म्हणतात. मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण. विज्ञान हे प्रगतशील आहे. अधिक प्रगत राहणे व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानामध्ये आहे. आवर्त सारणीमध्ये ही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. याचा परिणाम म्हणून आवर्त सारणीतील पुढील गुण दिसतात. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचे अणुवस्तुमान 14.09 हे बदलून 9.4 असे दुरुस्त केले गेले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. मेंडेलीवने आवर्त सारणीमध्ये तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या. त्यापैकी ती अज्ञात मूलद्रव्यांना इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावे आणि अनुक्रमे 44, 68, 72 अणुवस्तुमाने असे भाकीत केले.
पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कँडियम Sc, गॅलियम Ga व जर्मेनियम Ge अशी नावे दिली. आणि गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे आढळले. या यशामुळे वर्गीकरणाची ही पद्धती स्वीकारण्यात आली. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवण्यात आली नव्हती, पण हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मूळ आवर्त सारणीला धक्का न लागता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसले. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे राजवायू त्या ठिकाणी बरोबर बसवले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी: कोबाल्ट, CO व निकेल Ni या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल आवर्त सारणीत संदिग्धता होती. आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्याने त्यांना आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीत अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. हायड्रोजनचे स्थान: हायड्रोजन हा हॅलोजनशी गण 7 साम्य दाखवतो. जसे की रेणुसूत्र H2 हे Cl2Br2 प्रमाणे आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू गण 1 यांच्या रासायनिक गुणधर्माशी साधर्म्य दाखवतो. हायड्रोजन व अल्कधातू सोडियम, पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन बरोबर केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये साधर्म्य आहे. म्हणूनच हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात गण 1 किंवा हॅलोजन गणात गण 7 हे ठरवता येत नाही. आधुनिक आवर्ती नियम: सन 1913 मध्ये वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी असे दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणुअंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या होय. मोझलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला. तो असा: मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हा नवीन आवर्ती नियम मांडला गेला. आतापर्यंत मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची तुलना करून त्या ठिकाणी डोब्रायनर असेल, न्यूलँड्स असेल, मेंडेलिव्ह असेल यांनी आवर्त सारणीची मांडणी केली होती. परंतु मोझलेने अणुअंक हे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात हे सिद्ध केल्यानंतर आधुनिक आवर्त सारणी मांडली गेली. आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप: मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी होय. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अणुअंक Z नुसार केली आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह दूर होत नाही. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन
यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसतात. आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजे 1 ते 7 आवर्त होय. या सारणीत 18 उभे स्तंभ म्हणजे 1 ते 18 गण आहेत. आवर्त व गण यांच्या रचनेतून तयार होणाऱ्या प्रत्येक चौकटीत एक मूलद्रव्य आहे. 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी व ऍक्टिनाइड श्रेणी म्हणतात. 2 श्रेणी सहित एकूण 118 चौकटीत मूलद्रव्य आहेत. संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडामध्ये विभागली आहे. गण 1 व 2 यांचा मिळून एस खंड, गण 13 ते 18 हे पी खंडामध्ये, गण 3 ते 12 म्हणजे डी खंड, तर तळाच्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मिळून एफ खंड बनतो. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात, मध्यभागी असणारी मूलद्रव्य. आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शविता येते. नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे 3 प्रकार स्पष्ट दाखविता येतात. मूलद्रव्यांचा पहिला प्रकार आहे, या ठिकाणी पहा, धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य आणि या ठिकाणी दिसणारे धातू सदृश्य मूलद्रव्य असून या ठिकाणी डाव्या बाजूला धातू आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत, नागमोडी रेषेच्या बाजूला. या आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता ग्रेडेशन दिसून येते. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरूनच ठरते. गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण. आवर्त सारणीचे निरीक्षण केल्यावर असे दिसते की गण 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समानच असेल. गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातू उदाहरणार्थ बेरिलियम, बी, मॅग्नेशियम, Mg यांचे बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. गण 17 म्हणजेच हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन यांचे बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. एकाच आवर्तातील मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या समान म्हणजेच एकसारखी असते. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य उदाहरणार्थ लिथियम, बेरियम, बोरॉन, CnOF आणि Ne या सर्व मूलद्रव्यांमध्ये 2 कवच आहेत. इलेक्ट्रॉन 2 कवचांमध्ये K व L आहेत. 2 कक्षा आहेत K आणि L. तिसऱ्या आवर्तात असलेल्या मूलद्रव्यांना K, L व M या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात.
पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते. त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल अभ्यासूया. मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्यांची संयुजा ठरते. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलत जाते, मात्र एका गणात वरून खाली येताना संयुजा समान असते. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व त्याची संयुजा यांच्यातील संबंध पुढील प्रमाणे दाखवतात. अनुअंक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या K2 8 8 1. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8 आणि शेवटच्या कक्षेत 1. अणु आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणुचे आकारमान हे त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यांमधील अंतर होय. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी पिकोमीटर PM एकक वापरतात. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकातील घनप्रभार 1 1 एककाने वाढतो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय घनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात. त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते. गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते. धातू अधातू गुणधर्म आवर्त सारणीचे निरीक्षण केले असता असे दिसते की सोडियम, मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत. सल्फर, क्लोरीन अशी अधातुरूप मूलद्रव्य उजव्या बाजूला आणि सिलिकॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य दोन्ही प्रकारांच्या मध्ये आहे. धातू व अधातूच्या रासायनिक गुणधर्मांची आधी तुलना पाहूया. रासायनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की धनायन हा धातूपासून तर ऋणायन अधातूपासून बनलेला असतो. धातूच्या अणूची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत घनता म्हणतात. धातूमध्ये असणारी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी 1 ते 3 असते. म्हणून धातूमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची व स्थायी राजवायू स्वरूपन असलेल्या धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. यालाच धातू अधातू गुणधर्म म्हणतात.
याउलट अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. अधातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त 5 ते 7 असते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची किंवा विद्युत ऋणता म्हणजेच अधातू गुणधर्म होय. धातू अधातू गुणधर्माचा आवर्ती कल. गणातील धातू गुणधर्म एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडते. केंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. केंद्रकीय प्रभार कमी होऊन इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म वाढवण्याचा कल दिसतो. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. धनप्रभार वाढतो, अणूची त्रिज्या कमी होते. इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. मात्र संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक बलाने धरून ठेवले जातात. विद्युत ऋणता म्हणजे ऋणायन बनण्याची क्षमता वाढत जाते. म्हणून आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अधातू गुणधर्म वाढत जातो. हॅलोजन कुलातील प्रवणता गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. सर्वांचे रेणुसूत्र X2 असे आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. जसे की फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 हे वायू आहेत. ब्रोमीन Br2 हा द्रव आहे, तर आयोडीन I2 हा स्थायू आहे. सारांश. आजमितीला विज्ञान जगतात 118 मूलद्रव्य ज्ञात झाले आहेत. काळाच्या ओघात वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या पद्धती शोधून काढलेल्या आहेत. डोव्हरायनर या वैज्ञानिकाने समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडले. त्यांना त्रिके म्हणतात. न्यूलँड्सने मूलद्रव्यांच्या गुणधर्माच्या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली व अष्टकांचा नियम मांडला. सन 1913 मध्ये हेनरी मोझले याने अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे हे दाखवून दिले. अणुअंकाची चढत्या क्रमाने मांडणी केली असता जे वर्गीकरण मिळते त्यास आधुनिक आवर्त सारणी म्हणतात. या आवर्त सारणीत मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी नाहीशा झाल्या आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 ते 7 आडव्या ओळी म्हणजेच आवर्त, तर 18 उभे स्तंभ म्हणजे गण आहेत. S खंड, P खंड, D खंड आणि F खंड अशा 4 विभागात आवर्त सारणी विभागलेली आहे. नागमोडी रेषेमुळे धातू, अधातू व धातू सदृश मूलद्रव्ये दाखवता येतात. बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे आवर्त सारणीतील गुणांचे वैशिष्ट्य आहे. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात. आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तातील किंवा गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना व त्यांच्यातील बदल यात नियमितता दिसून येते. त्याला आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. गणामध्ये मात्र खाली जाताना अणूचे आकारमान अणुत्रिज्या वाढल्याने वाढत जाते.
धातूंच्या अणूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन गमावण्याची धनायन, तर अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची ऋणायन असते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो, म्हणजेच अधातू गुणधर्म वाढत जातो.